उदिगंबाबाई आई उदिगंबाबाई
बसुनी सद्गुरुजवळी स्वस्त बसुनी सद्गुरुजवळी त्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा नाव मांडला यावे तुका गणरारे नावा यावे तुका पंचतत्वाची गोफड शोध पाखरे झाड तोंडा घेतला ज्ञानाचा करीत ते जागरण केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा निळा गोपाळांचा गाव मांडला यावे तुका गणरारे नावा यावे तुका गणरारे आम्ही निघालो तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का काढलं गुलाबनं तुझ्या साईनं येर म्हणाला तो पालखी घेऊन केली तुझ्याने आज्ञा मला आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का रामनवमीचा सण आला हो आला मालिका निघाल्यात माई शिर्डीचा रामनवमीचा सण आला हो आला मालिका निघाल्यात माई शिर्डीला काढलं गुलाबनं तुझं साईनं येर म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का नाचणी गाणी अवघा आनंदी आनंद श्रावण बाळा संगी साई भजनी रंग नाचणी गाणी अवघा आनंदी
धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी काया बालपणी गेला ते तू सूर्याला धराया आदर दी धरणी आदर दी धरणी आदर दी धरणी धर भरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
नदीवर एक मूल जन्माला लहान बाळ जन्मल्यामुळे घरात आनंद झाला. एके दिवशी गोरोबाची पत्नी आपल्या बाळाला झोपवून नदीवर पाणी आणण्यासाठी गेली. आपल्या पतीला तिने आपल्या लहान लेकराकडे लक्ष ठेवा असे सांगितले व ती बाहेर गेली. इकडे गोरोबाचे काम सुरू होते आणि त्याचबरोबर विठ्ठलाचे नामस्मरण सुद्धा सुरू होते. विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेले गोरोबा भजनात दंग झाले. त्याच वेळी ते लहान बाळ उठले व रडत रडत रांगत गोरोबा ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी जाऊ लागले. गोरोबा मात्र विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रममान झालेले होते. त्या ठिकाणी गोरोबा माती मळत होते. त्या ठिकाणी हळूहळू ते बालक रांगत गेले. आपले लहान मूल आपल्या पायाखाली चिरडले जात आहे याचे गोरोबांना अजिबातच भान नव्हते. पायाखालच्या मातीत गोरोबाचे लहान बालक चिरडले जात होते. विठ्ठल नामात तल्लीन झाल्यामुळे आपल्या हातून कोणती चूक घडते आहे हे मात्र गोरोबांना समजत नव्हते. काही वेळातच पाणी आणण्यासाठी गेलेली गोरोबाची पत्नी माघारी आली आणि पाहते तर काय, आपले बाळ गोरोबा मळत असल्याच्या मातीत गतप्राण होऊन पडलेले दिसले. तिथे जोरात हंबरडा फुटला. पहा पुढे काय होते ते. बाबू सोनार यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. मंडळातर्फे स्वीकारतोय आणि लाख धन्यवाद देतोय. यमराज कोंढाणकर यांच्याकडून विठ्ठलाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोऱ्याच्या घरात लहान होते मुल,
धन्य तो गोरा कुंभार तुड घाटीला मातीचा संसार उडविले पोटचे पोर रडू लागली बाळाची माता काय झाले पंढरीनाथ गंगाची भक्ती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार आडीला मातीचा संसार उडविले पोटचे पोर विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई आपल्या बरोबाची ध्यानसाधना भंग झाली, परंतु आपण केलेले कृत्य त्याच्या अजूनही ठाऊक नव्हते आणि त्यामुळे गोरोबा आपल्या पत्नीवर चिडले व तिला मारायला धावले. पत्नी जोरजोराने रडू लागली. आपले बाळ मला परत आणून द्या म्हणून करुणा भाकू लागली. परंतु आपली ध्यान साधना भंग झाल्यामुळे चिडलेले गोरोबा मात्र तिच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे तिने त्यांना विठ्ठलाची शपथ घातली. माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे असे सांगितले. आपल्या पत्नीने आपल्याला विठ्ठलाची शपथ घातली आहे म्हटल्यावर गोरोबाने पत्नी बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले. पत्नी बिचारी चिंतेत पडली. आता आपली वंशवेळ कशी वाढणार या विवंचनेने गोरोबाच्या पत्नीने आपल्या बहिणीचे लग्न गोरोबांशी लावून दिले. गोरोबाचे दुसरे लग्न झाले व गोरोबाच्या सासऱ्यांनी लग्नानंतर आशीर्वाद देताना म्हटले, गोरोबा माझ्या दोन्ही मुलींचा तुझ्याशी विवाह झालेला आहे, तेव्हा दोघींनाही सारखीच वागणूक दे. गोरोबा शब्दात पक्का होता. सासऱ्यांची आज्ञा मानून दोन्ही पत्नींना सारखीच वागणूक देऊ लागला. म्हणजे दोघांशी अंतर ठेवून वागू लागला. आता मात्र पंचायत झाली. अलिप्त राहूनच गोरोबांचा संसार सुरू होता. आपली वंशवेल वाढावी या हेतूने एके दिवशी दोन्ही पत्नी गोरोबा गाढ झोपेत असताना त्यांच्या बाजूला येऊन झोपी गेल्या. जाग येतात आपल्या शेजारी झोपलेल्या पत्नींना पाहून गोरोबा भयंकर संतापले. विठ्ठलाला दिलेले वचन आपण मोडले याचा त्यांना पश्चाताप गेला आणि त्यांनी प्रायश्चित घेण्याचे ठरवले. पहा देवा तुझी शपथ मोडितो मागतो मी भिक्षा बायकांच्या नादी लागलो द्यावी मला शिक्षा देवा तुझी शपथ मोडितो मागतो मी बायकांच्या नादी लागलो मागतो मी शिक्षा देवा तुझा शपथ मोडितो मागतो मी भिक्षा बायकांच्या नादी लागलो द्यावी मला शिक्षा आता नको पुरे जाणे नाही पुन्हा ती परीक्षा तोडितो हात दोन्ही तोडितो हात दोन्ही तोडितो हात दोन्ही तोडितो हात दोन्ही तोडितो
त्याच्यासोबत जावे असे गोरोबा काकांना वाटले आणि त्यामुळे गोरोबा आपल्या कुटुंबासह पंढरपूरला जायला निघाले. गोरोबा आपल्या दोन्ही पत्नीसह पंढरपूरला पोहोचले. त्यावेळी पंढरपुरात नामदेवांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात नामदेवांनी सर्वांना टाळी वाजवण्यास सांगितले, परंतु आपण टाळी कशी वाजवायची असा प्रश्न गोरोबा काकांना मनात निर्माण झाला. पण तरीही विठ्ठलाच्या भजनात रममाण होणारे गोरोबा काका विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले आणि काय चमत्कार, गोरोबा काकांचे हात पूर्ववत झाले. त्यांनी विठ्ठलाचा धावा सुरू केला आणि विठ्ठलाकडे आपले गेलेले बाळ परत मागितले. क्षणार्धात गोरोबाचे लहान बाळ रांगत रांगत आईच्या कुशीत येऊन विसावले. पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. गोरोबावरी कृपा करा पांडुरंग विठ्ठला. गोरोबावरी कृपा करा पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला